नमस्कार मंडळी, आज आपण बघणार आहोत गुबगुबीत आणि टम्म असे फुगलेले आलू पराठा. त्यासाठी मी इथं 1.5 कप गव्हाचं पीठ, त्यामध्ये 2 चमचे बेसन पीठ आणि चवीनुसार मीठ टाकलं. बेसन पिठाने पराठ्यांना एकदम खुसखुशीतपणा आणि किती वेळही ठेवले तरी एकदम मऊसूद राहतात. अशा प्रकारे मी थोडं थोडं पाणी घालून व्यवस्थित असे पीठ मळून घेतले आहे आणि ते आपण 10 ते 15 मिनटं किंवा अर्धा तास आपण मुरवून घेऊयात. त्यानंतर स्टफिंग तयार करूयात. इथं मी 3 ते 4 मीडियम आकाराचे बटाटे उकडून मॅश करून घेतले आहेत. तुम्ही बटाटे मॅश करूनच घ्या, जेणेकरून आपल्या पराठा लाटताना आपला पराठा व्यवस्थित असा लाटला जाईल आणि फाटणार नाही. त्यामध्ये मी बेसिक असे मसाले घालून व्यवस्थित असे मिक्स करून घेतले आणि इथं मी पिठाच्या गोळ्याची पारी करून घेतली आणि त्यामध्ये गोळ्यापेक्षा थोडा मोठा आपण बटाट्याचं स्टफिंग करून व्यवस्थित असे पराठे लाटून घेऊया. आलू पराठा थोडे जाडेच असतात आणि अशा पद्धतीने मी पराठा लाटून घेऊन व्यवस्थित असे ते भाजून घेतले आणि दोन्ही साईडने व्यवस्थित खरपूस असे तेल किंवा तूप लावून तुम्ही व्यवस्थित असं भाजून घ्या आणि हे सॉस किंवा तुम्ही दह्यासोबत सर्व करू शकता. मी हे असेच सर्व केले आहे. तुम्हाला आलू पराठ्याची रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा. धन्यवाद. हॅपी कुकिंग.